साधी सोपी सिरीजमधली 48वी रेसिपी आज शेअर करते आहे. मोड आलेल्या मटकीची उसळ. यासाठी 1 वाटी मटकी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. सकाळी त्यातलं पाणी काढून घेतलं आणि मोड येण्यासाठी ठेवून दिली. आता भाजी करण्यासाठी कढईमध्ये घेतलं आहे तेल. त्यामध्ये तेल तापल्यानंतर मी जिरं घातलं आहे, 7-8 कढीपत्त्याची पानं घातली आहेत, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला आहे आणि इथे मी आलं लसूण ठेचून घातलं आहे. 1 चमचाभर यामध्ये मी आलं लसूण ठेचून घातलं आहे. आता यामध्ये हिंग घालते आहे आणि त्यानंतर थोडीशी हळद, थोडीशी धणा पावडर आणि अगदी थोडीशी जिरा पावडर घातली आहे. 1.5 चमचा इथे मालवणी मसाला वापरणार आहे आणि हे सगळे मसाले तेलावर छान परतून घ्यायचे आहेत. मसाले जितके छान परतले जातील तितकी भाजीला चव देखील सुंदर येते आणि रंग पण खूप सुरेख येतो. यासाठी 1 मिनिटभर इथे मी हे मसाले परतून घेणार आहे. इथे तुम्ही बघू शकता छान असे मसाले मी परतून घेते आहे. मसाले परतून झाल्यानंतर अर्धा टोमॅटो यामध्ये मी बारीक चिरून घालते आहे. टोमॅटो अगदीच ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप देखील करू शकता. आता टोमॅटो घातल्यानंतर यामध्ये मोड आलेली मटकी घालायची आहे. त्याचबरोबर मी एक मध्यम आकाराचा बटाटा देखील घालणार आहे. बटाट्याची सालं काढून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घेतले आहेत. अगदी बारीक नाही करायचे, नाही तर तो अगदी शिजून जातो. आता प्रथम इथे मी मोड आलेली मटकी घालते आहे. ती छान अशी परतून घेते आणि त्यानंतर मी यामध्ये बटाटा घालणार आहे. या भाजीमध्ये आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत. त्यासाठी मी पाणी एका बाजूला गरम करत ठेवलं आहे. थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे. आता इथे मी चवीपुरतं मीठ घालते आहे आणि त्यानंतर छान ही भाजी मी पुन्हा एकदा एकजीव करून घेते आहे. त्यानंतर झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवून 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची आणि यामध्ये नंतर जे पाणी गरम करत ठेवलं होतं ते घालायचं आहे. पाणी आपल्याला भाजीची जेवढी क्वांटिटी हवी असेल आणि जशी कन्सिस्टन्सी हवी असेल तेवढं पाणी घालायचं आहे आणि मग शिजण्यासाठी ही भाजी 10 मिनटं ठेवून द्यायची. 10 मिनटानंतर भाजी छान शिजून येते. मटकी फार जास्त शिजवायची नाही आहे. आणि यामध्ये मी कांदा खोबऱ्याचं वाटण घालणार आहे. जे आपण भाजून कांदा खोबऱ्याचं वाटण करतो ते घालायचं आहे. अगदी चमचाभर घालायचं, फार जास्त नाही घालायचं. आणि झाकण ठेवून 5 मिनटं शिजवल्यानंतर मस्त अशी कोथिंबीर पेरून भाजी खाण्यासाठी तयार आहे. अतिशय हेल्दी रेसिपी आहे. मोड आलेली मटकी असल्यामुळे लहान मुलांनासुद्धा तुम्ही देऊ शकता. तुमच्या सगळ्यांसाठी ही भाजी उत्तम आहे. भाकरीबरोबर छान लागते, चपातीबरोबर खाऊ शकता, वरण भाताबरोबर खाऊ शकता. अगदी याचं तुम्ही फरसाण घालून मिसळ म्हणून देखील खाऊ शकता. त्यामुळे नक्की ही रेसिपी करून बघा. साधी सोपी आहे, पटकन होते. कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा. माझे व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंडमध्ये शेअर करा आणि अशाच माझ्या छान छान रेसिपीज पाहत राहा. थँक्यू.